गुड इव्हनिंग मुलांनो. कालच्या संघटना तुम्ही केल्या असतील अशी अपेक्षा आहे. आज आपण पुढच्या काही आर्थिक संघटना घेणार आहोत. बोर होतं आहे का रे? ऑडिओ होत असेल कदाचित, मी गृहीत धरते आहे. पण सध्या तरी माझ्यासमोर इलाज काहीच नाही आहे आणि ज्यांना अर्थशास्त्र शिकायचे त्यांच्यासमोरसुद्धा तो नाही आहे असं म्हणायला काही हरकत नाही. मी काल म्हटल्याप्रमाणे मी प्रयत्न सुरू केलेले आहेत क्लासरूम बनवण्याचे. बघूयात किती लवकरात लवकर बनवता येईल असं. बघा, ह्याच्या संघटना बघतोय ना आपण. ह्या संघटना आपल्याला सिंगल लाईनला विचारल्या जातात आणि कधी सिंगल लाईन म्हणजे एका वाक्यात की आसियान ही जी संघटना आहे त्याच्यामध्ये खालीलपैकी कोणता देश नाही किंवा आहे. आसियान काल नाही घेतलेली, आपण आज घेणार आहोत. आसियानबद्दल करंट माहिती अशी आहे की आज अशी एक बातमी वाचण्यात आली की आसियानची जी बैठक आहे त्याच्यामध्ये म्हणजे ती मंत्रिस्तरीय बैठक जी होती त्या बैठकीमध्ये अमेरिकेनं चीनवर जोरदार आरोप केलेले आहेत आणि चीनची कोंडी करण्यासाठी म्हणून आसियानच्या प्लॅटफॉर्मचा वापर होतो आहे. आता हे आंतरराष्ट्रीय राजकारण आहे. आपण ज्यावेळेला राज्यशास्त्र शिकू ना त्यावेळेला आपण हे आंतरराष्ट्रीय संबंध शिकूयातच. पण तुर्तास लक्षात घ्या की आत्ता सध्या ना अनेक देशांच्या प्रमुखांचं जर तुम्ही वक्तव्य ऐकलंत तर तुमच्या असं लक्षात येईल की त्यांना या संकटातसुद्धा राजकारण करण्याची हौस दाबून ठेवता येत नाही आहे. म्हणजे राजकारण करणं, आता राजकारण करणं म्हणजे काय? आता हा वाक्प्रचारच आहे म्हणा. राजकारण करणं म्हणजे काय तर ब्लेम गेम ज्याला म्हणतो आपण. राजकारणात चालतं काय ना, नीट जर तुम्ही अभ्यास केला तर तुमच्या असं लक्षात येईल की दुसऱ्यांवर आरोप प्रत्यारोप केले म्हणजे कुणाला तरी नीच दाखवलं की आपण उच्च होतो, हे की नाही. आणि मग ते नीच दाखवण्यासाठी काय वाटेल त्या मुद्द्यांचा वापर होतो. अर्थात आता चीनच्या तोंडात ज्या बसत आहेत वेगवेगळ्या देशांकडून, अनेक देश म्हणजे आता तर युरोपियन कंट्रीज, ऑस्ट्रेलिया, अमेरिका, दक्षिण आशियातले पण काही देश हे चीनच्या विरोधात उभं राहत आहेत. ते होणारच आहे. म्हणजे काय, आसुरी महत्त्वाकांक्षा घेऊन ज्या वेळेला कोणाला काहीही त्रास हो पण आमची मात्र भरभराट झाली पाहिजे अशी जर मानसिकता कुठला देश कॅरी करत असेल तर हे होणारच आहे. ही आसियान ही जी संघटना आहे ही संघटना आपल्या परीक्षेच्या दृष्टीनं महत्त्वाची बरं का. आसियान ASEAN आसियान. माझ्या उच्चारामध्ये ना आशियान येतं, माहीत नाही मला. आशिया शब्द खूप आवडतो म्हणून असेल कदाचित, पण ती आशियान नाही आहे बरं का. जर आला तसा उच्चार तर तुम्ही तो करेक्ट करून घ्या. आसियान म्हणजेच ASEAN, असोसिएशन ऑफ साऊथ ईस्ट एशियन नेशन्स. बघा, साऊथ ईस्ट, नॉर्थ साऊथ माहिती आहे तुम्हाला सगळं, आहे की नाही. तर साऊथ म्हणजे दक्षिण आणि दक्षिणेमधलं साऊथ ईस्ट म्हणजे दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय. दक्षिण पूर्व म्हणजेच आग्नेय म्हणजे आशियातल्या आग्नेय दिशेला असणाऱ्या देशांची आर्थिक, राजकीय, भौगोलिक संघटना. आसियानची स्थापना जी झालेली आहे ती बँकॉक घोषणेनुसार झालेली आहे 8 ऑगस्ट 1967. स्थापनेचा प्रश्न येऊन गेलेला आहे. स्थापनेच्या वेळेला तिचे जे सदस्य होते ते 5 होते. इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, थायलंड, सिंगापूर. सध्या या 5 देशाच्या हॅपनिंग जर तुम्ही बघाल तर तुम्हाला वेगवेगळ्या गोष्टी तिथे घडताना दिसतात. म्हणजे इंडोनेशियाची आज BBC ला बातमी अशी होती की तिथे इंडोनेशियामध्ये लोक काहीही विधिनिषेध न पाळता, काहीही नियम वगैरे न पाळता नमाज पठण्यासाठी मशिदीमध्ये जमा होत आहेत. म्हणजे ते विचारच नाही करत आहेत. ठीक आहे, तो त्यांचा कॉन्फिडन्स आहे, देव करो आणि खरंच कुणाला कशाची बाधा न हो. पण इतकं काही हे प्रकरण साधं सोपं सहज नाही आहे. त्यामुळं खरं प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. पण प्रत्येक देशाची स्वतःची हिस्ट्री आहे ना, काहीतरी स्वतःचा इतिहास आहे, त्यांच्या काही बिलीफ्स आहेत, काही विश्वास आहेत त्यांचे. तर त्याचासुद्धा परिणाम या संकटाशी 2 हात करताना होतो आहे बरं का. तुम्ही व्यवस्थित छान आता इंटरनॅशनल जे वेगवेगळे हॅपनिंग्ज आहेत ना त्या जरा अभ्यास आहे. इंटरेस्टिंग आहे ते की बघा ना कशा प्रतिक्रिया येत आहेत वेगवेगळ्या देशांकडून.
देशांकडून. आणि खरं कोण मॅच्युअर आहे कोण नाही आहे, म्हणजे असं एक छान वाक्य मराठीमध्ये आहे की एखादा माणूस विचारांनी आणि कृतीनं सशक्त आहे की नाही हे केव्हा ठरवायचं, तर तो अडचणीच्या वेळात कसं रिॲक्ट करतो आहे. म्हणजे गुडी जेव्हा असतं तेव्हा आपल्या रिॲक्शन चांगल्याच असतात, पण ज्यावेळेला आपण प्रतिकूल परिस्थितीमध्ये असतो त्यावेळेला आपल्या प्रतिक्रिया कशा असतात त्याच्यावरून आपण कसे आहोत याचं मानसशास्त्र म्हणतं की आपण जजमेंट काढू शकतो. तसंच आता होतं आहे बघा. तर त्यामुळे थोडंसं बारकाईनं बघा काय जे चाललं आहे ते. आणि म्हणून मी मागे पण तुम्हाला सांगितलं होतं, आत्ताही सांगते की तुम्ही जर UPSCचं प्रिपरेशन बेसिक करत असाल, स्पेशली 11वी-12वीची मुलं, किंवा काही जण MPSCचं खूप चांगल्यानं करायला लागलेले आहेत 12वीपासून, किंवा TYची आपली जी मुलं आहेत ती, आणि कंबाईनची सुद्धा मुलं, तर आंतरराष्ट्रीय ज्या काही घडामोडी आत्ता चालू आहेत ना त्या जरा BBC वर बघत जा, ऐकत जा, आणि थोडेसे देश नेमके आहेत कुठे हे पण बघत जा. 5च सदस्य आहेत आसियानच्या स्थापनेच्या वेळेला. आणि पुढे मग मात्र हे थोडंसं बारीक विचारलं गेलं आहे म्हणून बारीक सांगते. 67ला ह्या 5 सदस्यांनी एकत्र येऊन आसियान संघटनेची स्थापना केली. ही आग्नेय आशियाई देशांची संघटना आहे. आग्नेय आशियाई देशांची संघटना असल्यामुळे आग्नेयेकडचे देश याच्यामध्ये येतात. म्हणजे भारताचा तर प्रॉब्लेम हाच झालेला आहे की भारताचं भौगोलिक स्थान ज्या ठिकाणी आहे त्यामुळं भारत आसियानचा सदस्य नाही आहे बघा. म्हणजे हा प्रश्न येऊन गेलेला आहे की भारत आसियानचा सदस्य आहे का, तर भारत आसियानचा सदस्य नाही आहे, कारण भारत आग्नेयमध्ये नाही येत, आशियाच्या आग्नेयमध्ये येत नाही, आणि त्यामुळे त्याच्या भौगोलिक स्थानामुळे तो सदस्य नाही. पण म्हणून या संघटनेत मात्र भारत सक्रिय आहे बरं का. म्हणजे भारत या संघटनेसोबत सतत बैठका करत असतं. 2015ला 13व्या आशियन भारत परिषद क्वालालंपूर या ठिकाणी पार पडलेली होती, आणि खूप फ्रुटफुल चर्चा याच्यामध्ये झालेली होती. आणि एवढंच कशाला, दरवर्षी आसियान भारत परिषद पार पडते. म्हणजे 2019ला सुद्धा ती थायलंडला पार पडलेली आहे, बँकॉक या ठिकाणी, आणि बऱ्याच विषयांवर चर्चा झाल्यात त्याच्यामध्ये. पर्यटन, व्यापारी सेवा, डिजिटल जोडणी, भूहवाई सागरी सहकार्य करार. तर भारत जरी आसियानचा सदस्य नसला तरी तो आसियानशी खूप जवळून कनेक्टेड आहे, हे पक्क डोक्यात ठेवा. कनेक्टेड आहे तो. भारताला आसियानशी मैत्री हवी. आणि मग याचं उदाहरण म्हणूनच तुम्ही असं लक्षात ठेवू शकता की आपण 2008च्या प्रजासत्ताक दिनी आसियानच्या सदस्यांना बोलवलं होतं. म्हणजे आसियान देशाच्या प्रतिनिधींना बोलवलेलं होतं 26 जानेवारीला, जो आपला 69वा प्रजासत्ताक दिन होता. त्यावेळेला आसियानचे सदस्य आपण बोलवले होते आणि ते हजर होते. तर हे डोक्यात ठेवा की भारत जरी आसियानचा सदस्य नाही आहे तरीसुद्धा भारताचे आसियानशी संबंध खूप चांगले आहेत. तर पहिल्यांदा 5 देशांनी, इंडोनेशिया, फिलिपिन्स, मलेशिया, थायलंड आणि सिंगापूर, या 5 देशांनी एकत्र येऊन 1967ला ही संघटना स्थापन केलेली आहे. पुढे 1984ला ब्रुनी हा देश सदस्य झाला. 95ला व्हिएतनाम सदस्य झाला. 97ला लाओस आणि म्यानमार हे देश सदस्य झाले. 99ला कंबोडिया सदस्य झाला. असे मिळून आता आसियानची सदस्य संख्या 10 आहे. आणि निरीक्षक देश म्हणून पापुआ न्यू गिनिया आणि तिमोर लेस्ट हे देश निरीक्षक म्हणून काम करत आहेत. या 10 देशांपैकी 6 देशांच्या अर्थव्यवस्था खूप मोठ्या अर्थव्यवस्था आशियातल्या म्हणून ओळखल्या जातात. या 10 देशांपैकी इंडोनेशिया, थायलंड, मलेशिया, फिलिपाईन्स, सिंगापूर आणि व्हिएतनाम. सिंगापूरचं बघा आता किती मेजर प्रॉब्लेम झालेला आहे. सिंगापूरमध्ये खूप म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, सिंगापूर की सगळी इकॉनॉमी ज्यांची पर्यटनावर अवलंबून आहे बघा. आणि म्हणूनच जिथे मोठ्या प्रमाणामध्ये इतर देशातले तरुण नोकरीसाठी जातात, छोटी कामं त्यांना तिथं मिळत असतात, त्यांची राहण्याची सुद्धा व्यवस्था तिथे केलेली असते. त्यांच्या बाबतीत ती बातमी होती आत्ता की त्यांची फार परिस्थिती वाईट झालेली आहे, कारण रोजगार बंद आहे. लॉकडाऊन असल्यामुळे तिथे पण लॉकडाऊन आहे, पर्यटन व्यवसाय बंद आहे, रोजगार बंद आहे. पण हे बघा, रोजगार जरी बंद असला तरी पोटाला भूक लागते ना, आणि बाकी गरजा तर माणसाच्या आहेत तशाच आहेत. तर त्यामुळं फार अडचणीची परिस्थिती आहे. म्हणजे मी ज्यावेळेला या मुद्द्यावर येते ना की ज्यांना माहीत नाही की संध्याकाळी माझ्या घरी काही शिजणार आहे की नाही, त्यांची अवस्था दुपारी जेवताना कशी असेल.
म्हणजे बांगलादेशची पण बातमी आली होती एक, की बांगलादेशची जी इकॉनॉमी आहे ती इकॉनॉमी सगळी वस्त्र उद्योगावर आहे. बांगलादेशच्या वस्त्रोद्योगावर अवलंबून असणाऱ्या इकॉनॉमीला एवढा जोरदार फटका बसलेला आहे की तिथे खरंच, आणि स्त्रिया आहेत स्पेशली त्या उद्योगांमध्ये, स्त्रिया जास्त करून सामावलेल्या आहेत आणि नाही आता त्यांच्याकडे चरितार्थाचं साधन उपलब्ध. फार मोठं, म्हणजे अनेक जणांचे रोजगार जाणार आहेत असं जे सांगितलं जातं आहे ना, ते फार सत्य आहे. म्हणजे काही जण हे पण फार लाईटली घेत आहेत. आता लाईटली घेत आहेत मी नावं नाही सांगणार, पण अतिशय तज्ज्ञ माणसंसुद्धा ह्या गोष्टीला खूप लाईटली घेतात की असं काही होणार नाही वगैरे वगैरे. पण भूक ही सगळ्यात वाईट असते. हा अनुभव कदाचित त्यांनी घेतला नसेल. खरंच भूक ही फार वाईट असते आणि म्हणजे एखाद्याला 7-8 दिवस उपाशी ठेवून बघा, म्हणजे मग याचा काय परिणाम होणार आहे हे कळेल. आणि परिणाम मोठा होणार आहे. आपल्या हातात एवढंच आहे की आपल्याला जमेल तेवढी आपण बचत करावी आणि जर कुणाला मदत करता आली तर द बेस्ट काम होऊन जाईल. ते कोणी, आणि मदत ही किती छोटी मोठी असू द्यात, त्यामागची जी भावना असते ना, दॅट इज इम्पॉर्टंट, की कुणाचं तरी भलं करण्यासाठी मी कशाचा तरी त्याग करतो आहे. ही जी 6 ज्या अर्थव्यवस्था आहेत ना, त्या 6 अर्थव्यवस्था ह्या मेजर अर्थव्यवस्था आहेत. सिंगापूरचं तुम्हाला ऐकून माहिती आहे की पर्यटनामुळे खूप पुढे गेलेली आहे सिंगापूरची अर्थव्यवस्था. आता मात्र सध्या ती बसलेली आहे. या आसियानचं जे सचिवालय आहे, सेक्रेटरियल ऑफिस, ते जकार्ताला आहे, इंडोनेशिया या ठिकाणी. आणि दरवर्षी ही संघटना खूप सिन्सिअरली एकत्र येत असते. म्हणजे खूप सिन्सिअर संघटना म्हणून ही ओळखली जाते. या संघटनेचं जे बोधवाक्य आहे ते आहे वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी. वन व्हिजन, वन आयडेंटिटी, वन कम्युनिटी हे तिचं बोधवाक्य आहे. आसियान पृथ्वीच्या क्षेत्रफळाच्या 3% भाग व्यापते आणि लोकसंख्या मात्र केवळ 9%ची आहे, म्हणजे 8.8 आहे. आणि समुद्राचा प्रदेश या संघटनेमध्ये जास्त येतो, असं डोक्यात ठेवा. आसियानच्या सदस्यांनी सिंगापूर घोषणा 92 साली केलेली आहे, 1992ला. आणि त्या घोषणेनुसार 1 जानेवारी 1993 पासून पुढच्या 15 वर्षामध्ये हे जे सदस्य देश आहेत त्यांच्यासाठी फ्री ट्रेड एरिया निर्माण करण्यात आलेला आहे. म्हणजे आयात शुल्क अगदी 0%, फार झालं तर 5% एवढंच आकारलं जाणार आहे. तर हा तो निर्णय महत्त्वाचा आहे, 1 जानेवारी 1993 पासूनचा सिंगापूर घोषणेची अंमलबजावणी. आता भारताचा आणि आसियानचा घनिष्ठ संबंध केव्हा सुरू झाला? स्थापना तर 1967ची आहे बघा. पण ज्यावेळेला आपण लुकिस्ट पॉलिसी जाहीर केली, की जी मोस्टली ॲक्टिवेट झाली 91ला, 91 नंतरच्या मुक्त अर्थव्यवस्थेनंतर पूर्वेकडे पहा, आपण काल ज्याच्याबद्दल बोललो आहे, आणि आत्ता सध्या आपली चालू आहे ॲक्टिस्ट पॉलिसी. तर लुकिस्ट पॉलिसी जी आहे, तर त्या लुकिस्ट पॉलिसी नंतर आपलं आसियानकडे जास्त गांभीर्यानं बघणं सुरू झालेलं आहे. म्हणजे आपण आसियानला खूप जास्त प्रेफरन्स देणं सुरू केलेलं आहे. आणि विशेष म्हणजे भारताला सुद्धा ना चीन, अमेरिका, रशिया यांच्या बरोबरीनं आसियानचं सल्लागार पद 96 साली मिळालेलं आहे. म्हणजे भारत सल्लागारपदी आहे. आसियान भारताचा सल्ला काही बाबतीमध्ये घेते आणि स्ट्रॅटेजिक पार्टनरशिपचा दर्जा आसियाननं भारताला दिलेला आहे. हा प्रश्न येऊन गेलेला आहे. म्हणजे ते साल आहे 2012चं. 2012ला आसियाननं स्ट्रॅटेजिक पार्टनरशिप असा दर्जा दिलेला आहे. आणि मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की भारत आणि आसियान यांच्यामध्ये चर्चा होत असतात. म्हणजे आसियानची बैठक झाल्यानंतर भारत त्या ठिकाणी उपस्थित असतो आणि भारतातर्फे जे कोणी गेलेलं आहे ते आसियानसोबत चर्चा करतं, आसियानच्या नेत्यांसोबत चर्चा करतं. आणि भारत आसियान यांच्या संबंधाचा विचार केला तर आपण जी आयात करतो त्या आयातीतला जवळजवळ 11.5%चा भाग आसियाननं व्यापलेला आहे. आणि आपण जी निर्यात करतो ना त्यामध्ये सुद्धा आसियानचा वाटा 11.5%चा आहे. त्यामुळं आसियान महत्त्वाचीच आहे आपल्यासाठी. आणि आसियान महत्त्वाची
आहे म्हणून ती परीक्षेला येते, हे पण डोक्यात ठेवा. तर याच्यावर प्रश्न काढले जातात. आसियानचे प्रश्न तुम्ही करून ठेवाल, महत्त्वाचे आहेत. ते देश बघून ठेवा, कोणता देश सदस्य आहे, कोणता देश सदस्य नाही, असा प्रश्न बेसिक म्हणून प्रिलियम्सला विचारला जाऊ शकतो. आसियानच्या व्यासपीठावरून भारतानं 2015ला दहशतवादाविरोधात जोरदार आवाज उठवला होता की सगळ्यांनी आपण एकत्र येऊयात, कारण आपण आपल्या सगळ्यांनाच याचा प्रॉब्लेम येतो, तर आपण एकत्र येऊन तोडगा काढूयात. तर ती पण परिषद 2015ची जी आहे, क्वालालंपूर मलेशिया या ठिकाणी झालेली, तर ती परिषदसुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची आहे. 2019ची परिषद बँकॉक थायलंड या ठिकाणी झालेली होती. तर ते डोक्यात ठेवाल, लक्षात येईल. आसियान भारत सदस्य नाही आहे, तरीसुद्धा भारतासाठी अतिशय महत्त्वाची असणारी ही आंतरराष्ट्रीय प्रादेशिक संघटना आहे. पुढचं जे आपण करार बघणार आहोत तो बघणार आहोत ॲपेक. APEC, ॲपेक, एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशन. एशिया पॅसिफिक इकॉनॉमिक कॉपरेशन. आता ही जी पॅसिफिक हा शब्द आला आहे बघा, एशिया पण आहे. आता एशिया पॅसिफिक म्हटल्यावर याच्यामध्ये पॅसिफिक महासागराभोवतालचे देश येणारच. 12 देश याचे संस्थापक देश म्हणून आहेत. 1989ला ही संघटना स्थापन झालेली आहे आणि 12 देश संस्थापक देश म्हणून आहेत. ऑस्ट्रेलिया, कॅनडा, इंडोनेशिया, ब्रुनी, जपान, दक्षिण कोरिया, मलेशिया, न्यूझीलंड, फिलिपिन्स, सिंगापूर, थायलंड, अमेरिका, असे हे 12 देश आहेत. आता तुम्हाला इथं असं बघायला मिळेल बघा की ॲपेकमध्ये अमेरिका पण आहे आणि रशिया पण आहे आणि चीन पण आहे. म्हणजे चीन ॲक्च्युली सदस्य म्हणून स्थापनेत नाही, पण चीनचं मोठं लक्ष, म्हणजे आता चीन सदस्य आहे, स्थापनेमध्ये तुम्ही ते नाव नाही ऐकलंत मगाशी, पण आता 21 सदस्य झालेत. या 12चे 21 सदस्य झालेत. चीनचा पण समावेश त्याच्यामध्ये आहे. जपान तर मगाशी सांगितलं मी तुम्हाला. रशियानीसुद्धा याचं सदस्यत्व ॲपेकचं स्वीकारलेलं आहे. त्यामुळे रशिया पण आहे, चीन पण आहे, जपान पण आहे आणि अमेरिका पण आहे. म्हणजे अतिशय परस्पर विरोधी मतं असणारे देश ॲपेकचे सदस्य आहेत. आणि जवळजवळ ही संघटना 40% लोकसंख्या व्यापते बरं का. आणि जगाच्या व्यापाराच्या जवळजवळ 47% व्यापार या संघटनेमध्ये चाललेला आहे. आणि GDPच्या 57% GDP या संघटनेची आहे. त्यामुळं ॲपेक ही व्यापारीदृष्ट्या सध्या जगातली सर्वात सशक्त संस्था म्हणून तिला ओळखलं जातं. तर त्यामुळं या संस्थेची सुद्धा माहिती आपल्याला असली पाहिजे. सध्या सदस्य संख्या 21 आहे. स्थापना 1989ची आहे. स्थापनेमध्ये त्यावेळेचे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान बॉब हॉक यांचं योगदान खूप मोठं आहे. म्हणजे त्यांनी डोक्यात घेतलेलं होतं ते, त्यामुळे त्यांचं योगदान मोठं आहे. संस्थापक देश होते 12, पण आत्ता मात्र 21 सदस्य आहेत. तर ॲपेक महत्त्वाची आहे. ॲपेकचं सचिवालय सिंगापूर या ठिकाणी आहे. ॲपेकचे सुद्धा मंत्रिपरिषदा होत असतात. 18ला मंत्रिपरिषदा त्याची जी झाली होती, 2018ला जी त्याची मंत्रिपरिषद झाली होती ती पापुआ न्यू गिनीमध्ये झालेली होती. आता हे जे तुम्ही देश ऐकताय ना, थोडे कष्ट घ्या आणि नकाशात बघा कुठे येथे. म्हणजे तुम्ही ऑस्ट्रेलियाच्या वरच्या बाजूला गेला तर तुम्हाला पापुआ न्यू गिनिया सापडेल, नक्की सापडेल. म्हणजे ऑस्ट्रेलियाच्या राईट हँडला वरच्या बाजूला जर गेलात तुम्ही तर तुम्हाला दिसतील. आणि प्रयत्न करा, हे सगळे देश शोधा. काय होतं माहिती आहे का, अर्थशास्त्र आणि भूगोल यांचा असा संबंध येतोच बरं का. म्हणून ज्याचा भूगोल चांगला ना जगाचा, त्याला जरा समजायला सोपं जातं. म्हणून आता वेळ आहे तुमच्याकडे. म्हणजे मी तर असं सुचवेल आता की मला नाही माहिती परीक्षा कधी होणार आहे, ती होणार आहे की नाही हे पण नाही माहिती बरं का. म्हणजे थोडंसं तुम्हाला ऐकायला असं वाटेल मग कशाला घेताय तुम्ही, पण ना मुळात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास हा ना आधी 1-1.5 वर्ष सुरू व्हायला पाहिजे. म्हणजे समजा पुढच्या वर्षी जरी तुम्हाला परीक्षा द्यावी लागणार असली तरीसुद्धा तुम्हाला यावर्षी प्रिपरेशन करणं गरजेचं आहे. आणि काही मुलांनी असं विचारलं आहे की आम्ही बेसिक बुक्स वाचू का? निश्चितपणे वाचा, कारण आता तुमच्याकडे वेळ आहे. म्हणजे कधी कधी काय होतं,
परीक्षा मार्चमध्ये असते, तुम्ही माझ्याकडे कुठेतरी सप्टेंबर ऑक्टोबरला येता, माझ्या हातामध्ये 4-5 महिने असतात जेमतेम. अशा वेळेला मी तुम्हाला सांगते की एक्झाम ओरिएंटेड अभ्यास करा. पण आता वेळ आहे, तर आता जर तुम्हाला बेसिक पुस्तकं वाचायची असतील, कोणाचं विज्ञान कच्चं आहे म्हणून त्यानं 5वी ते 10वीची विज्ञानाची पुस्तकं वाचायचं ठरवलं, कोणाचं इतिहास कच्चं आहे त्यांनी जयसिंगराव पवारांचं पुस्तक वाचायचं ठरवलं किंवा आणखी काही चांगली पुस्तकं वाचायची ठरवली, कोणाला इकॉनॉमिक्सचं रंजन कोळंबे बेसिक वाचायचे, देसले सरांचं वाचायचं, बिलकुल वाचा तुम्ही. हे जे लेक्चर्स आहेत फक्त या लेक्चर्सवर राहू नका. म्हणजे याच्यात तुम्हाला समजायला सोपं जातं इथंपर्यंत ठीक आहे, पण पुस्तकांचं तुमचं वाचन आता सुरू झालं पाहिजे. आता वेळ आहे ना, म्हणून वेळ आहे ना, वेळ आहे तर त्या वेळेला सत्कारणी लावा ना तुम्ही. तुमच्याकडे 10-12 तास आहेत आणि तुम्ही फक्त अर्ध्या तासाचा ऑडिओ ऐकाल, तो पाठ करायला 1-1.5 तास लागेल, 2 तास संपला अभ्यास. आजा वेडेपणा करू नका. वेळ आहे ना. आणि ज्यांचं इंग्लिश कच्चं आहे किंवा ज्यांचा लॉ व्हायचा आहे, ज्यांचं PSI हेच टार्गेट आहे, त्यांनी अजिबात कॅज्युअली घेऊ नका बरं का. म्हणजे मी अशी वॉर्निंगच देते तुम्हाला की प्रिलियम्स झाल्यानंतर मेन्सचा अभ्यास करणं महाकठीण काम असतं. एक वेगळ्या प्रकारचा ताण असतो, कमी दिवस असतात. त्यापेक्षा आधी करा ना बेस्ट. आत्ता वेळ चांगली आहे, करून ठेवा, रिव्हिजन तगडी करा. लक्षात घ्या, आपण अधिकारी होण्याचं स्वप्न बघतोय ना, आपला इनपुट पण तसाच पाहिजे. आणि PSIला तर मरणच नाही म्हणजे PSI होण्याला, कारण ती पदं काही कधीच कुठल्याही गव्हर्नमेंटला नाकारता येणार नाहीत, ती वाढतच जाणार. तर त्यामुळे ज्यांचं पोलीस ऑफिसर बनणं उद्दिष्ट आहे ना, तर त्यांनी लक्षात ठेवा, लॉ आपल्या मदतीला धावून येतो, कॅज्युअली घेऊ नका लॉला. त्यामुळं लॉच्या ज्या तुमच्याकडे नोट्स आहेत नसतील तर आता लॉकडाऊन संपल्यानंतर ज्यांच्याकडे आहेत किंवा त्या आपल्या झेरॉक्सवाल्यांकडून तुम्ही काढून घ्या, पण लॉचा अभ्यास सुरू ठेवा बरं का. ॲपेकचं सचिवालय सिंगापूरला असं सांगितलं. 18ला पॉपिया न्यू गिनीमध्ये तिची परिषद झालेली होती. 2019ला चिलीमध्ये तिची परिषद, मंत्रिस्तरीय परिषद झालेली होती. म्हणजे झाली नव्हती ती, ॲक्च्युली डिक्लेअर झाली होती, पण ती झाली नाही कारण चिलीमध्ये त्यावेळेला परिस्थिती अंतर्गत चांगली नव्हती, देशाची परिस्थिती, त्यामुळे ती काही झाली नाही. पण ॲपेक ही पण संघटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर एक प्रश्न मेकॉंग गंगावर आला होता बघा. तुम्ही जर प्रश्नपत्रिका बघत असाल नीट तर तुमच्या लक्षात येईल. मेकॉंग गंगा सहकार्य करारावर प्रश्न आलेला होता. आता मेकॉंग गंगा ही दोन्ही ना नद्यांची नावं आहेत. तर ह्या नावांवर त्या कराराला नाव दिलेलं आहे, मेकॉंग गंगा सहकार्य करार. हा करार 2000मध्ये 6 देशांनी एकत्र येऊन केलेला आहे. आता या 6 देशामध्ये आसियानचे 5 देश आहेत आणि भारत एक. म्हणजे आसियानचे 5 देश प्लस भारत मिळून मेकॉंग गंगा सहकार्य करार झालेला आहे. आणि हा करार पर्यटन, संस्कृती, शिक्षण, वाहतूक या 4 क्षेत्रामध्ये सहकार्य करण्याच्या उद्देशानं करण्यात आलेलं आहे. ही क्षेत्र विचारली गेलेली आहेत: पर्यटन, संस्कृती, शिक्षण, वाहतूक. म्हणजे टुरिझम, कल्चर, एज्युकेशन आणि ट्रान्सपोर्ट याच्यामध्ये, या सगळ्या क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्यासाठी हा करार करण्यात आलेला आहे, मेकॉंग गंगा करार. या करारामध्ये सुद्धा मंत्रिस्तरीय परिषदा होतात. 2018ची जी मंत्रिस्तरीय परिषद झालेली होती ती सिंगापूरमध्ये झालेली होती. 5 आता आशियानचे कोणते सदस्य आहेत बघा. भारत तर आहे, थायलंड, म्यानमार, कंबोडिया, लाओस आणि व्हिएतनाम. तरीसुद्धा मंत्रिस्तरीय परिषद सिंगापूरला झालेली होती. काही अडचण नाही आहे, कारण सिंगापूर आसियानचा सदस्य आहे. आणि 2019ला ती झालेली होती थायलंडला, बँकॉक या ठिकाणी. आता तुम्हाला परिषदांची ठिकाणं विशिष्टच ऐकायला मिळतील, साहजिक आहे. ज्या ठिकाणचं कल्चर छान आहे, ज्या ठिकाणी गेल्यानंतर रिलॅक्स वाटतं, ज्या ठिकाणचा निसर्ग चांगला, अशा ठिकाणी परिषदा होतात. उदाहरणार्थ भारतामध्ये नेहमी आंतरराष्ट्रीय फिल्म महोत्सव गोव्याला होतो. गोवा टुरिस्ट प्लेस आहे ना, सगळ्यांना जायला तिथे आवडत असेल, त्यामुळे बँकॉकचं नाव जर तुमच्या कानावर सारखं आलं तर समजून घ्या की टुरिस्ट प्लेस आहे ती, त्यामुळे त्या ठिकाणी परिषदासुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये होतात. तर मेकॉंग गंगा डोक्यात असू द्यात. मेकॉंग गंगा सहकार्य करार, भारत त्याचा सदस्य आहे आणि शिवाय 5 आशियाई देशसुद्धा त्याचे, आग्नेय आशियाई देशसुद्धा त्याचे सदस्य आहेत. आता पुढची जी संघटना आहे ती खूप महत्त्वाची आहे. ती आहे युरोपियन युनियन. EU. 2018ला याच्यावर प्रश्न आहे बघा. युरोपचा नकाशा बघा जरा, आणि त्या नकाशावरचे देश बघा. आत्ता सध्या तर ते बिचारे फारच कात्रीत सापडलेले देश आहेत. म्हणजे बऱ्याच जणांना इटलीचं नाव आता पाठ झालं असेल,
तिच्यावर करोनाचा आलेल्या करोनाच्या संकटामुळे ब्रिटनचं नाव समजलं असेल. म्हणजे बरेच युरोपियन देश, स्पेनचं नाव, फ्रान्ससुद्धा अडचणीत आहे. तर युरोप जरा जास्त प्रभावित झालेला आहे. खरं याचा अभ्यास करताना ही एक गोष्ट तुमच्या लक्षात येईल. आपण लोकसंख्या शिकत असताना असं सांगितलं होतं की या सगळ्या देशांमध्ये ना वयोवृद्ध लोकांचं प्रमाण जास्त आहे. आणि ज्या देशामध्ये वयोवृद्ध लोकांचं प्रमाण जास्त आहे ते देश जास्त प्रभावित झालेले आहेत. आणि त्या ठिकाणी म्हणजे जो डेथ रेट आहे तो पण तुम्ही एज ग्रुप वाईज पाहिला तर तुम्हाला मोर दॅन 55, मोर दॅन 60 या एज ग्रुपमधले जास्त कॅज्युलिटीज ऐकायला मिळतील. तर ही वस्तुस्थिती आहे. सगळ्यात यंग देश म्हणून भारत ओळखला जातो. तुम्हाला माहिती आहे, कारण आपण मागे सांगितलं होतं शिकवताना की आपल्याकडे तरुणांची संख्या ही खूप जास्त आहे. पण आपल्याकडे बघा तरुणच बाधित होत आहेत मोठ्या प्रमाणामध्ये. त्यामुळे थोडीशी चिंतेची पण बाब आहे. कारण खरं बाधित नको व्हायला, इम्युनिटी चांगली असायला हवी आहे, पण होत आहेत. वस्तुस्थिती अशी आहे की होत आहेत. आता ही जी युरोपियन युनियन आहे ती युरोपियन युनियन 1958 साली स्थापन झाली. म्हणजे दुसऱ्या महायुद्धानंतर जवळजवळ 13 वर्षांनी ही स्थापन झाली. ही आर्थिक संघटना या स्तरावरचीच आहे. म्हणजे उद्देश तिचा तोच की आपण एकमेकांना खूप जास्त मदत करूयात. जेव्हा ती स्थापन झाली त्यावेळेला 6 देश एकत्र आले होते. ते होते फ्रान्स, इटली, जर्मनी, लक्झेंबर्ग, बेल्जियम आणि नेदरलँड. हे म्हणजे स्थापनेच्या वेळेला याला संस्थापक असं म्हणतात. 6 देश होते ते. आणि त्यांनी त्यावेळेला जी संस्था स्थापन केली होती त्याचं नाव होतं EEC. म्हणजे युरोपियन युनियनच्या अगोदर कोण अस्तित्वात होतं, म्हणजे युरोपियन युनियन असं तिचं बारसं 93मध्ये झालं आहे. पण त्याच्यापूर्वी ती EEC या नावानं संस्था अस्तित्वात होती. युरोपियन इकॉनॉमिक कम्युनिटी या नावानं ती अस्तित्वात होती. आणि आता मात्र ती युरोपियन युनियन म्हणून आहे. आणि युरोपियन युनियन झाल्यानंतर आहे ना ती फक्त आर्थिक क्षेत्रातच विचार करणारी असं शिल्लक न राहता ती जरा पॉलिटिकल युनियनसुद्धा बनत आहे. आणि त्याचमुळे ना तुम्हाला माहिती असेल की ब्रिटननं एक्झिट घेतलेली आहे. बोरिस जॉन्सन जे आत्ता ब्रिटनचे पंतप्रधान आहेत, तर त्यांनी पुढाकार घेतलेला होता. आणि युरोपियन युनियनमधून रितसर ब्रिटन बाहेर पडलेलं आहे. म्हणजे पूर्ण आता काही संबंध असणार नाही. आता त्याची कारणं वेगवेगळी आहेत, म्हणजे खूप जास्त आहेत. ते ज्यावेळेला आपण मेन्सचा अभ्यास सुरू करू ना त्यावेळेला घेऊयात मुख्य परीक्षेचा, कारण आपल्याला त्यावेळेला ते माहिती पाहिजेत आंतरराष्ट्रीय संबंधांमध्ये सुद्धा. पण ब्रेक्झिट हा जो करार आहे ना की इंग्लंडने युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय, म्हणजे ब्रिटन एक्झिट, त्याला ब्रेक्झिट असं म्हणतात. BREXIT, ब्रिटन एक्झिट. ब्रिटननं युरोपियन युनियनमधून बाहेर पडायचं हा जो करार होता तो, म्हणजे ज्या कराराने ती बाहेर पडलेली आहे ब्रिटन किंवा इंग्लंड, ती लिस्बन कराराने पडलेली आहे, माहिती असू द्यात. आणि त्या लिस्बन करारातल्या कलम 50 नुसार ब्रिटनला बाहेर पडता आलेलं आहे. आणि म्हणजे इंग्लंडनी तर चक्क 2016ला या बाहेर पडण्याच्या निर्णयावर लोकमत चाचणीच घेतली, म्हणजे जनमतच घेतलं. आणि कौल बाहेर पडण्याच्या बाजूनं आलेला आहे. म्हणजे तसं जर इकॉनॉमीचा विचार केला तर इंग्लंडची निर्यात या EUला म्हणजे युरोपियन युनियनला जवळजवळ 45% होती. आणि आयातीमध्ये सुद्धा युरोपियन युनियन देशांकडून ब्रिटन 53% आयात करत होता. आता तरीसुद्धा मग ब्रेक्झिट का घेण्यात आली, तर ब्रिटनचं स्वतःचं म्हणणं असं आहे की आम्हाला आमच्या नियमांवर काम करायचं आहे, आम्हाला आमच्या संरचनेवर काम करायचं आहे, आम्हाला दुसऱ्या कोणीतरी दिलेल्या नियमांवर काम करायचं नाही. अगदी म्हणजे साध्या भाषेत जे मी तुम्हाला सांगते ते असं सांगते की ब्रिटनला असं स्वतःचं अस्तित्व संपल्यासारखं वाटत होतं, गुदमरल्यासारखं वाटत होतं. आणि म्हणून ब्रिटननं ब्रेक्झिटचा निर्णय घेतलेला आहे. तर ते ब्रेक्झिट महत्त्वाचं. आता ब्रेक्झिटच्या परिणामांमध्ये काही काळ दोन्हीही चलनं, आता युरोपियन युनियनचं स्वतःचं चलन आहे युरो चलन, युनियनचं चलन आहे, त्या पूर्ण संघटनेचं चलन आहे युरो चलन. आणि ब्रिटनचं पौंड आहे. आणि या दोन्ही ब्रेक्झिटनंतर या दोन्हींच्या म्हणजे चलनाच्या किमती अस्थिर झालेल्या होत्या. राजकीय तर उलतापालत झालीच ब्रेक्झिटनंतर, तुम्हाला माहिती आहे. थेरेसा मे गेले आणि बोरिस जॉन्सन आले. पण शेअर बाजारसुद्धा त्यावेळेला गडगडला होता बरं का. तर त्यामुळं ब्रेक्झिट दीर्घकाळ परिणाम करणार आहे का, तर ते बघूयात, आता कळेलच. पण असं म्हणतात की ब्रेक्झिटनंतर इंग्लंडवर दीर्घकाळ परिणाम होणार आहे. आणि युरोपियन युनियनलासुद्धा आपल्या एकंदरीत कार्यपद्धतीचा विचार करावा लागणार आहे.
भारत आणि युरोपियन युनियनचा काय संबंध येतो, कसा संबंध येतो, तर भारतानं 2007 नंतर युरोपियन युनियन सोबत एक करार केलेला आहे. त्याला BTIA करार, ब्रॉड बेस्ड ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट ॲग्रीमेंट असा करार भारतानं EU सोबत 2007 साली केलेला आहे. या कराराचे आत्तापर्यंत 16 राऊंड झालेले आहेत. बैठका होत असतात. काय आपल्याला करता येईल एकमेकांसाठी अशा त्या बैठका असतात. आणि भारत युरोपियन युनियनसोबत एक औपचारिक संबंध राखून आहे, कारण भारताची सुद्धा निर्यात आहे ना युरोपमध्ये, तर त्यामुळे ते संबंध राखून आहे. 2018ला या दोन म्हणजे भारत आणि युरोपियन युनियन या दोन पक्षांमध्ये ना सौर ऊर्जेबाबत करार झाला आहे बरं का. म्हणजे हे थोडंसं हटके आहे आणि त्यामुळे ते येईल. सौर ऊर्जेबाबत करार कसा, तर युरोपियन युनियनची जी मध्यवर्ती बँक आहे त्या बँकेनं भारतामध्ये स्वच्छ ऊर्जा प्रकल्प, स्वच्छ क्लीन ऊर्जा प्रकल्प उभे करण्यासाठी 800 मिलियन युरो कर्ज देण्याचं आश्वासन दिलं आहे. आणि आपल्यासाठी ती जमेची बाजू आहे. म्हणजे संबंध आपले औपचारिक असले तरीसुद्धा आपण डील चांगली करतो आहे त्यांच्याशी, याचं हे प्रत्युत्तर, म्हणजे याचं हे काय म्हणता येईल, त्याला प्रत्युत्तर नाही म्हणता येणार आपल्याला, याचं हे उदाहरण आहे. तर भारत आणि युरोपियन युनियनचा संबंध अशा पद्धतीनं आहे बरं का. आता या युरोपियन युनियनचं स्वतःचं न्यायालयसुद्धा आहे. म्हणजे लक्झेंबर्ग या ठिकाणी त्यांचं स्वतःचं न्यायालय पण आहे. त्यांची मध्यवर्ती बँक पण आहे. मी मगाशी म्हटलं ती बँक फ्रँकफूट जर्मनी या ठिकाणी आहे. ही युरोपियन युनियनसुद्धा परिषदा रेग्युलर घेत असते. तिची स्वतःची युरोपियन संसद आहे. 751 सदस्य आहेत आणि हे सदस्य ज्या त्या देशांच्या नागरिकांनी पाठवलेले आहेत. आणि ही संसदसुद्धा ब्रुसेल्स या ठिकाणी काम करते. म्हणजे मी तुम्हाला मगाशी नाही का म्हटलं की राजकीयसुद्धा हिचा प्रवास सुरू झालेला आहे. आणि म्हणूनच आहे ना ब्रिटननी जरा मनावर घेतलं आणि ब्रिटन बाहेर पडलेलं आहे त्याच्यातून. तर ही पण संघटना आपल्यासाठी महत्त्वाची आहे. त्याच्यानंतर एक छोटीशी संघटना पण आपल्यासाठी महत्त्वाची असणारी ब्रिक्स, BRICS, ब्रिक्स. ब्रिक्स बँकेवर प्रश्न येऊन गेला आहे बघा. ब्रिक्सच्या परिषदा 2019ला विचारलेल्या होत्या. तर परिषदा विचारल्या जाऊ शकतात. काल मी विसरले तुम्हाला परिषदा WTOच्या टाकण्याच्या, आज नक्की टाकते. ब्रिक्स जी आहे ती आहे ब्राझील, रशिया, इंडिया, चायना, साऊथ आफ्रिका. जशी दिसते तसाच तिचा लाँग फॉर्म आहे. ब्रिक्सची स्थापना झालेली आहे 2009मध्ये. म्हणजे 2009ला ही संकल्पना खरोखरी प्रत्यक्षात आली. 2009ला पहिली परिषद झाली ब्रिक्सची. आणि त्या परिषदेमध्ये ब्राझील, रशिया, इंडिया, चायना हे देश सहभागी झालेले होते. त्यानंतर 2010ला दक्षिण आफ्रिकेला सामावून घेण्यात आलं आणि 2011मध्ये चीनमध्ये परिषद भरवण्यात आली. तर ब्रिक्सची ब्रिक्स बँक पण आहे. आणि ब्रिक्समध्ये हे जे देश आहेत ते सगळेच देश हे मोठ्या प्रमाणामध्ये दहशतवादाला तोंड देणारे असल्यामुळे ते त्या मुद्द्यावरसुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये बोलतात. SDG म्हणजे सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स पूर्ण करण्यामध्ये ब्रिक्स देशांना खूप इंटरेस्ट आहे. आणि त्या दृष्टीनं 2018ला जी ब्रिक्सची परिषद झाली होती, 10वी परिषद जोहान्सबर्ग या ठिकाणी, तर त्या ठिकाणी या SDG सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्सचा विचार करण्यात आला होता, त्याच्यावर चर्चा करण्यात आली. 2019ला ब्रिक्सची परिषद ब्राझिलिया या ठिकाणी पार पडलेली आहे. आणि 2020ची होणार नाही, सेंट पीटर्सबर्ग या ठिकाणी नियोजित होती ती, पण ती आता काही ह्या पार्श्वभूमीवर होणार नाही आहे. पण ब्रिक्सच्या परिषदा पुन्हा एकदा मॅच द फॉलोइंगला येऊ शकतात. ब्रिक्सची बँक पण आहे. त्या बँकेमध्ये सगळ्या देशांनी आपापल्या ठेवी ठेवलेल्या आहेत आणि ती बँक या देशांना मोठ्या प्रमाणामध्ये गरजेनुसार वित्तपुरवठा करणार आहे. आणि त्या बँकेला म्हणजे असं एक आयडेंटिटी मिळावी की जेणेकरून या सगळ्या देशांची ती अतिशय पॉवरफुल आर्थिक स्रोत म्हणून काम करेल. यासाठी हे देश प्रयत्न करत आहेत. विकास बँक स्थापन केलेली आहे. फोर्टालेझा घोषणा, त्या बँकेसाठी जी घोषणा आहे ना, फोर्टालेझा घोषणेनुसार ती बँक स्थापन करण्यात आलेली आहे, ब्रिक्स बँक.
तर ते बेसिक म्हणून फक्त डोक्यात ठेवा. मी बेसिकच देते आहे, मी आत्ता काही पुढचं देत नाही आहे. आणि हे सगळं राज्यसेवा मुख्यवाल्यांनी खूप डिटेलमध्ये करायचे, कंबाईनवाल्यांनी नका करू. कंबाईनवाल्यांना तितकं डिटेल विचारलं जात नाही. तर आजचं हे जे झालेलं आहे ते तुम्ही करा. तुम्हाला ना ब्रिक्सच्या परिषदा ज्या आहेत अगदी पहिल्या परिषदेपासून त्या टाकते, आणि ह्याच्या WTOच्या टाकते, आणि आणखी कशाच्या काल टाकते म्हटलं होतं मी तुम्हाला, आसियानच्या पण टाकते परिषदा. तर त्या परिषदा करून घ्याल. ओके, चलो. उद्या संडे आहे त्यामुळे ॲथोराइज्ड सुट्टी आहे. रोज सुट्टी असल्यासारखं वाटतं तरी ती एक वेगळी सुट्टी. मॅडमची बडबड ऐकायला मिळत नाही किंवा ऐकावी लागत नाही, कसंही तुमचं जसं म्हणणं असेल तसं. बरं, तुम्हाला ते जे टाकत आहे तर त्याची ना जरा लेखी सराव करून लक्षात ठेवा. ते नुसतं पोपटासारखं पाठ नका करू. लेखी सराव करा त्याचा, आणि प्रयत्न करा रात्री झोपताना सगळी मेंटल रिव्हिजन कराल. नुसतं वाचलं, नुसत्या नोट्स काढल्या, नुसतं वाचलं हे खोड असते बरं का. मी नोट्स काढून ठेवतो. वही आहे ना. वही मी नेहमी म्हणते की वही रद्दी असते, रद्दी स्पर्धा परीक्षेसाठी. जोपर्यंत आपल्या डोक्यात काही जात नाही ना तोपर्यंत त्या वहीची किंमत कवडीची सुद्धा नाही आहे. त्यामुळे तुम्ही अशा कितीही वह्या भरवल्यात, कितीही नोट्स काढल्यात तरी काहीही उपयोग नाही जोपर्यंत तुम्ही त्या नोट्सची मेंटल रिव्हिजन करत नाही. त्यामुळे प्लीज, त्रास होईल पण तरीसुद्धा चिंतन करण्याची सवय लावा. चिंता नाही, चिंतन. मेंटल रिव्हिजन तुम्हाला समजेल अशा भाषेत सांगते की मानसिक मनातच आपण सगळ्या गोष्टींची रिव्हिजन करूयात डोक्यामध्ये. ठीक आहे, चलो. भेटूयात आपण सोमवारी.